आत्ता आम्ही आहोत वावळोली आश्रमशाळेमध्ये. आमच्या इंग्रजीच्या शिक्षिका विद्या बागुल मॅडम यांचा हा विद्यार्थी आहे. नाव काय रे तुझं? माझं नाव नरेंद्र चंद्रकांत उगळे आहे. हां, कोणत्या बॅचचा विद्यार्थी आहे मॅडम हा? 2015-16 हां, 2017-18 2017-18चा आहे, म्हणजे सुरुवातीचा. माझी पहिली बॅच. हां, आता तू काय करतोस बाळा? मी सध्या आता माझं BA मधून ग्रॅज्युएशन झालं आणि सध्या मास्टरसाठी अप्लाय केलं. हां, माझ्या माहितीत तरी आमच्या आदिवासी आश्रमशाळेतील ग्रॅज्युएशनच्या पण पुढे शिक्षण करणारा हा मी तरी माझ्या माहितीतला पहिलाच विद्यार्थी आहे. खूप छान, म्हणजे आम्हाला हे अभिमानाची गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल हा नरेंद्र माझ्या नेहमी आठवणीत राहील. कारण का तर तुम्हाला तर माहित आहे आपला आदिवासी विभाग आहे, सतत साहेब लोक वगैरे व्हिजिट करत असतात. आणि एक दिवस असंच वर्गात शिकवत असताना इयत्ता 9वीला होता बरोबर नरेंद्र, आणि त्यावेळेस मी चेंज द व्हॉइस शिकवत होते, ग्रामरचा हा भाग. आणि नेमके पवार साहेब होते त्यावेळेस प्रोजेक्ट ऑफिसर, आणि ते वर्गात आले आणि मुलांना वगैरे विचारलं काय चाललंय, फळ्यावर पण त्यांनी पाहिलं. तर मी चेंज द व्हॉइस वगैरे शिकवत होते. मग त्यांनी एक वाक्य विद्यार्थ्यांना सांगितलं तर चेंज द व्हॉइस करा. तर मला थोडंसं हे होतं की आपले पोरं किती बोलतील काय, मी म्हणजे हे नव्हतं. परंतु नरेंद्र इतक्या पटकन उभं राहिला आणि त्यांनी त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करून दाखवला. सरांना इतकं छान वाटलं. म्हणजे एकतर आदिवासी म्हणजे आपली शाळा आहे, मुलांना ग्रामर वगैरे एवढे छान पद्धतीने त्या मुलांनी लगेच सांगितलं. सरांनी एवढं कौतुक केलं त्याचं. इव्हन इतर शाळांमध्ये जाऊन पण त्यांनी हा प्रसंग इतरांनी सांगितला. मला हे कधी कळालं ज्यावेळेस ते शिक्षक माझ्याशी बोलले की मॅडम पवार साहेब होते तुमच्याबद्दल असं असं बोलत होते वगैरे. खरंच मला खूप छान वाटलं म्हणजे त्यावेळेस. नरेंद्र, मास्टर्ससाठी तू कुठला विषय घेतलेला आहे? मी हिस्ट्री घेतला. अरे वा, खूप छान. असंच पुढे तुझी प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.